मी शंतनू मोघे. आयुष्यात माणसाला किती वळणं येतात, किती परीक्षा द्याव्या लागतात हे मला मागच्या काही वर्षात खऱ्या अर्थानं जाणवलं आहे. प्रेक्षकांनो, माझं आयुष्य आज जिथं उभं आहे तिथं मी खूप काही गमावलंय आणि खूप काही शिकलोय. पण आज मी जे काही सांगतोय ते मनापासून, अंतःकरणातून तुम्हा सगळ्यांना सांगतोय. कारण प्रेक्षकांसमोर सत्य दडवून काहीच अर्थ नाही. 31 ऑगस्ट 2025 हा दिवस माझ्या आयुष्याचा काळा दिवस ठरला आहे. माझ्या जीवापेक्षा जास्त जपलेली, माझं आयुष्य जिच्यावर उभं होतं ती माझी बायको प्रिया मला कायमची सोडून गेली. फक्त 38 वर्षांची होती. अजून कितीतरी स्वप्न, कितीतरी इच्छा, कितीतरी प्रवास बाकी होते आमच्या दोघांचे. पण नियतीनं वेगळाच खेळ केला. प्रियाला कर्करोगाचं निधन झालं तेव्हा आम्ही दोघंही थोडा वेळ शांत बसून होतो. कारण आयुष्य एका क्षणात बदलून टाकणारं ते डॉक्टरांचं वाक्य होतं. तिला कॅन्सर आहे. त्या दिवसापासून माझं जगणं, माझा श्वास, माझं अस्तित्व हे सगळं फक्त तिच्यासाठीच होतं. मी कलाकार आहे. माझं जगणं कॅमेऱ्यासमोर, स्टेजवर आहे. पण त्या काळात मी ठरवलं नाही, आता मला फक्त तिचा नवरा व्हायचं आहे. तिच्यासोबत सावलीप्रमाणे उभं राहायचं आहे. आणि मी राहिलो. पण इतक्या लहान वयात इतकी मोठी झुंज देऊन देखील ती हारली हो. खरं तर तिनं हार मानली नव्हती, पण तिचं शरीर खूप थकून गेलं होतं. 2 वर्ष तिनं कर्करोगाशी लढा दिला आणि या 2 वर्षात माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. माझ्यासाठी त्या काळात काहीच महत्वाचं नव्हतं. ना मालिकांचे सेट, ना कॅमेरे, ना भूमिका. फक्त आणि फक्त माझी प्रियाच मला महत्वाची होती. तिच्या डोळ्यांतलं दुःख मी पाहू शकत होतो. तिचं हसू पाहून धीर धरत होतो. पण आतून मी तुटत चाललो होतो. कधी कधी प्रिया म्हणायची, शंतनू, मला कधीही असं वाटू नये की मी एकटी आहे या प्रवासात. तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणजे मी लढेन या आजाराशी. आणि म्हणून मी ठरवलं की काम कितीही मोठं असो, भूमिका कितीही आकर्षक असो, पण त्या क्षणी माझं काम फक्त एक नवरा, मित्र म्हणून तिला साथ देणं आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल मित्रांनो, गेल्या 1.5-2 वर्षात मी कोणत्याही मालिकेत, सिनेमात तुम्हाला दिसलो नाही. लोक विचारायचे, शंतनू कुठे गायब झाले आहेत सध्या? पण खरं सांगायचं तर मी कुठं गायब झालो नव्हतो. मी तर प्रिया जिथं होती तिथंच तिच्यासोबत होतो. तिच्या हॉस्पिटलमध्ये, तिच्या उपचारांमध्ये, तिच्या झुंजीत, सगळीकडे मी सोबत होतो. तुम्हाला सांगतो, कर्करोग हा फक्त शारीरिक आजार नाही, तो संपूर्ण कुटुंबाला खाऊन टाकतो हो. माझ्या प्रियाला औषध, केमोथेरपी, तपासण्या या सगळ्यांनी खूप थकवलं. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असायचं आमच्यासाठी. मला म्हणायची, मी बरी होईल रे शंतनू, तू काळजी करू नकोस. आणि खरंच त्या शब्दांनी मला जिवंत ठेवलं होतं, आधार दिला होता. पण नियतीला वेगळंच मान्य होतं. शेवटी 31 ऑगस्टला ती मला सोडून गेलीच. तिचा देह माझ्यासमोर पडलेला होता, पण त्यात श्वास नव्हता. तो क्षण माझ्यासाठी काय होता ते शब्दात सांगता येणार नाही. पती म्हणून, मित्र म्हणून, जोडीदार म्हणून मला आयुष्यभर वेदना देऊन गेला मित्रांनो तो क्षण. मी आयुष्यात पहिल्यांदाच हरलो होतो. प्रियाच्या जाण्यानंतर माझं आयुष्य थांबल्यासारखं झालं. मी स्वतःला प्रश्न विचारत होतो, आता पुढे काय? माझं आयुष्य कोणासाठी आहे? माझी दुनिया सगळी तिच्याच भोवती होती आणि तीच नसताना मी स्वतःला हरवून बसलो होतो. अशा वेळी माझ्या वडिलांची आठवण झाली. दिवंगत श्रीकांत मोघे, ज्येष्ठ अभिनेते, उत्तम कलाकार, पण त्याहूनही मोठे माझे मार्गदर्शक. त्यांनी आयुष्यभर आम्हाला शिकवलं होतं, कलाकार हा रसिकांचा असतो. वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं असतं त्यांना. शो मस्ट गो ऑन हे शब्द माझ्या कानात घुमत राहिले आणि मला जाणवलं की जर मी आज दुःखात बुडून गेलो तर प्रियाला ते कधीच आवडलं नसतं. ती नेहमी म्हणायची, शंतनू, तुझं आयुष्य मोठं आहे, तू मोठ्या भूमिका करणार आहेस, तू कधीच थांबू नकोस. जरी मी नसले तरीही मला दुःख होईल जर तू स्वतःला दुःख करून घेतले तर. अशाच एका दिवशी मला स्टार प्रवाहाकडून फोन आला होता. एड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी भूमिका ऑफर करण्यात आली होती. सुरुवातीला मनात खूप दुःख होतं, पण प्रियाने आधी मला ऑडिशनला पाठवलंच होतं. मी ठीक आहे, तू काम कर म्हणून सारखं बोलायची, पण मी तिला सोडून काम करू शकत नव्हतो.
तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तिच्यासोबतच राहायचं होतं. पण तिच्या हट्टासाठी मी काम केलं. पहिलाच भाग तिनं पाहिला देखील आणि ती सोडून गेली. ती गेल्यानंतर पुन्हा फोन आला कामासाठी. अजून प्रिया जाऊन जास्त वेळ झाला नव्हता, पण तरीही माझ्या मनात विचार येऊ लागले. मी तयार आहे का? मी कॅमेरासमोर हसू शकतो का? माझ्या आतल्या दुःखाला बाजूला ठेवून मी भूमिका करू शकतो का? हे प्रश्न मला सतावत होते. पण त्याच क्षणी मला वाटलं ही संधी मला प्रियानेच पाठवली असेल, कारण ती गेली त्या दिवशीच्या मालिकेचा पहिला भाग तिनं पाहिला होता. तिच्या डोळ्यात समाधान होतं मला तिथं काम करताना पाहून. मला अजूनही आठवतं. आणि म्हणूनच मी होकार दिला पुढील ते काम करण्यास. या मालिकेत मी मंजिरीच्या भावाची भूमिका करतोय. माझं नावही मालिकेत शंतनूच आहे. एकदम वेगळी भूमिका आहे ही. नुसतीच नकारात्मक नाही, तर अनेक भावभावनांच्या छटा यात आहेत. मला ही भूमिका मिळणं म्हणजे माझ्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा प्रोडक्शन हाऊसनं मला ही भूमिका समजावून सांगितली तेव्हा मला जाणवलं की हीच योग्य वेळ आहे. कारण मी जर पुन्हा अभिनयाकडे परतलो नाही तर प्रेक्षकांशी, माझ्या कलाक्षेत्राशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रियाशी मी न्याय करणार नाही. आज मी सेटवर उभा राहतो, कॅमेरासमोर अभिनय करतो, पण मनात नेहमी एकाच व्यक्तीचं चित्र असतं, ती म्हणजे माझी प्रिया. ती नेहमी माझ्या डोळ्यांसमोर हसत असते. मला वाटतं जणू ती माझ्याशी बोलते, शंतनू अजून चांगलं काम कर, मी तुझ्यासोबत आहे. माझ्या आयुष्यातल्या भूमिकांकडे पाहिलं तर मी महाराजांची भूमिका केली, शहाजी महाराजांची केली, आई कुठे काय करते मध्ये गोड भूमिका केली, छोट्या बयोची मोठी स्वप्नमध्ये निगेटिव्ह भूमिका केली. आणि माझ्या प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलं. आणि आता या मालिकेतून मी वेगळ्या छटांमध्ये तुम्हाला दिसणार आहे. मला एक गोष्ट प्रेक्षकांना सांगायची आहे. कृपया तुम्ही आम्हाला फक्त टाळ्या देऊ नका, तर तुमची प्रामाणिक मतं द्या. माझ्या प्रेक्षकांना मी अजून एक सांगू इच्छितो. आयुष्यात कोणीही आपल्यावर टीका करणारच जेव्हा आपण काही काम करतो. माझी आईसुद्धा माझी सर्वात मोठी टीकाकार आहे. मी जेव्हाही कोणतीही भूमिका करतो तेव्हा मी माझ्या आईला विचारतो, यातलं चांगलं आधी सांग आणि नंतर मला वाईट सांग. हे तत्व मी पाळतो, कारण जर आपण समोरच्याच्या चांगल्या गोष्टी आधी ओळखल्या तर वाईट गोष्टी तो सहज ऐकतो आणि त्या पचवतो. म्हणून प्रेक्षकांनीही माझ्या भूमिकेतल्या चांगल्याच गोष्टी आधी सांगाव्यात आणि नंतर वाईट, अशी मी अपेक्षा करतो. आज 4 वर्षांत मी माझ्या आयुष्यातल्या जवळच्या 2 मोठ्या व्यक्तींना गमावलंय, माझे वडील आणि माझी बायको प्रिया. हे दुःख आयुष्यभर माझ्यासाठी राहणार आहे, पण त्याचवेळी मला त्यांच्याकडूनच आजही शक्ती मिळते. माझ्या वडिलांनी शिकवलंय शो मस्ट गो ऑन आणि माझ्या प्रियाने शिकवलं कधीही हार मानू नकोस, मी आहे नेहमीच तुझ्यासोबत. म्हणूनच मी पुन्हा अभिनयाकडे परतलोय. एड लागलं प्रेमाचं ही मालिका माझ्यासाठी फक्त एक भूमिका नाही, तर माझ्या आयुष्याला दिलेलं एक नवीन वळण आहे. प्रियाचं शेवटचं हसू, तिच्या डोळ्यांतला आनंद, तिचा माझ्यावरचा विश्वास, हे सगळं माझ्या मनात कायम राहील. आज ती शारीरिकरित्या माझ्याजवळ नसली तरी माझ्या प्रत्येक संवादात, माझ्या प्रत्येक भूमिकेत ती आहे. प्रिय प्रेक्षकांनो, आता माझ्यासाठी तुम्हीच सगळं आहात. मी जरी खूप मोठं दुःख सहन केलं तरीही तुम्ही माझ्या पाठीशी इतकं प्रेमाने उभे राहिलात, इतका छान माझ्या प्रियाबद्दल आणि माझ्याबद्दल बोललात, मला सांत्वन दिलं, मला धीर दिला. तुमचं प्रेमच मला पुन्हा उभं करतंय हे मात्र कधी विसरू नका. एकट्याचीच माझी ही यात्रा सोपी नाही, पण मला माहिती आहे की माझ्यासोबत माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे, प्रियाचं प्रेम आहे आणि प्रेक्षकांची साथ आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. एड लागलं प्रेमाचं माझी भूमिका तुम्हाला कशी वाटते आहे? एक भाऊ म्हणून माझे विचार योग्य आहेत ना? खाली नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगा. कलाकार हा मायबाप रसिकांचा असतो, त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात कितीही दुःख आलं तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करणे आवश्यक आहे. आपलं सुखदुःख खुंटीला टांगून भूमिकेची सुखदुःख स्वीकारणं
हा कलाकाराचा धर्म आहे. बाबा म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन.